कळीत तुला. हा दुसरा येडा म्हणतो, थांब मला थोडा वेळ दे. काय म्हणतो? थांब मला थोडा वेळ दे. काही माणसे असे असतात, जरा ध्यानावर राहा. रामाने 2 दिवसात 200 मैल पूल तयार केला. किती मैल पूल तयार केला? 200. मग रामाने किती दिवसात? 5 दिवसात किती मैल पूर्ण करायचा? 400. किती? 400. रामाने 5 दिवसात 400 मैल पूल तयार केला व 40 मैल रुंद सागरावरती सेतू तयार केला. हीच बातमी लंकेत गेली. कुठे गेली? लंकेत. सर्व राक्षस घाबरले आणि हीच बातमी रावणाच्या कानावर गेली. कुणाच्या कानावर? रावणाच्या. मग रावणाने समुद्रकाठी सभा घेतली. कुठं? समुद्रकाठी सभा घेतली. सर्वांना विचारले, आपण नाराज का आहात? सर्वांनी सांगितले, रामाच्या ताब्यात दगड आहेत. दगडाचा सेतू तयार झाला आहे व लंकेत येऊन दगडाचा वर्षच करतील व आपला पराभव होईल म्हणून आम्ही घाबरलो. रावण म्हणला, ही शक्ती तर माझ्याकडे पण आहे. रावण काय म्हणला? ही शक्ती तर माझ्याकडे पण आहे. दगड आणण्यास सांगितला. 5 राक्षसांनी रावणाच्या हातात दगड दिला. किती? 5 राक्षसांनी रावणाच्या हातात दगड दिला. त्याने तोंडाजवळ येऊन काहीतरी मंत्र बडबडून तो दगड टाकला. टाकलेला दगड तरंगायला लागला. रावण म्हणला, अर्थात 10 राक्षस बसा. किती? अर्थात 10 राक्षस बसा. दगड बुडाला तर रावण नाव सोडून देतो. काय? दगड बुडाला तर रावण नाव सोडून देतो. अर्थात 10 राक्षस बसले पण दगड काही बुडाला नाही. रावण जिंदाबाद, रावण जिंदाबाद म्हणून मिरवणूक काढली. आपण कसं एखाद्या वेळेस सरकार आल्यावर कसं काढतो, तसं पण तिने पण काढली, रावण जिंदाबाद म्हणून. पण एकाने विचारले, ही शक्ती आपल्याकडे होती तर आम्हाला सांगितले का नाही? रावण मला असा प्रसंगच आला नाही. काय म्हणला? रावण असा प्रसंगच आला नाही. सर्व राक्षस आनंदात घरी गेले. रावणही शयनगृहाला निघाला. मंदोदरीने आरती उतरून आत येऊस दिले. पूर्वीच्या स्त्रिया आरती उतरून घरात घ्यायच्या. आता नशीब असलं तर घरात. काय? नशीब असलं तरच घरात. नवरा जर पिऊन आला की बाहेरच. काय खरं नाही, आहे की नाही बाया? मंदोदरीने आरती उतरून रावणास आत येऊ दिले. मंदोदरीने म्हणाले,